21 तासांच्या चर्चेनंतरही अमेरिका इराणमधील चर्चा निष्फळ. अमेरिकेचं शिष्टमंडळ चर्चा सोडून मायदेशी रवाना. इराणनं आमच्या अटी मान्य केल्या नाहीत अशी जेडी व्हान्स यांची तक्रार. अमेरिकेनंतर इराणचंही शिष्टमंडळ पाकिस्तानातून रवाना. अमेरिकेच्या अवास्तव मागण्या मान्य नाहीत इराणचं स्पष्टीकरण. अमेरिकेकडून शरणागती पत्करण्याची घातलेली अट आम्हाला मान्य नाही, इराणची भूमिका. चर्चा निष्फळ होताच अमेरिका युद्धाच्या मोडवर. अनेक लढाऊ विमानं आखाताकडे रवाना. इराणवर पुन्हा हल्ले सुरू करण्याची शक्यता. सुनेत्रा पवार आज प्रचाराचा नारळ फोडणार. कन्हेरीतील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार. अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जात दर्शन घेतलं. विद्यार्थ्यांवर शैक्षणिक साहित्याची सक्ती नको. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचा खासगी शाळांना इशारा. लवकरच GR निघणार. सक्ती केल्यास शाळांवर थेट कारवाई. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू. अति थकवा आणि छातीतल्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल. आशा भोसलेंची नात जनाई भोसलेंची एक्स पोस्ट करत माहिती. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत. भाईंदर स्टेशनजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड. अंधेरीकडून विरारकडे जाणाऱ्या मार्गावर खोळंबा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी प्रज्ञा पोहळे. आपण पाहताय ABP माझा. अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता निष्फळ झाल्यानंतर आता अमेरिका काय पाऊल उचलणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलंय. इस्लामाबादमध्ये 21 तास अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळात चर्चा झाली. मात्र चर्चेत अनेक मुद्द्यांवर मतभेद असल्यामुळे कोणताही तोडगा निघाला नाही. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी शांती वार्ता निष्फळ ठरल्याचं सांगत इराणला कोणतीही कल्पना न देता अमेरिकेला ते परतले. इराणला आमच्या अटी मान्य नसल्याचं व्हान्स यांनी सांगितलं. तर दुसरीकडे अमेरिकेनं अवास्तव मागण्या ठेवल्याचं इराणनं म्हटलंय. शिवाय अमेरिकेनं शरणागती पत्करण्याची घातलेली अट मान्य नसल्याचंही इराणनं म्हटलंय. इराणचं शिष्टमंडळही पाकिस्तानातून रवाना झालंय. इराणनं देशातून सुमारे 900 पौंड युरेनियमचा साठा काढून टाकावा अशी अट अमेरिकेनं घातली. त्यामुळे अमेरिकेच्या या अटी इराणकडून तात्काळ अमान्य करण्यात आल्यात. शिवाय होर्मुझची स्थिती जैसे थेच ठेवणार असल्याचं इराणनं म्हटलंय. त्यामुळे आता पुढे काय होणार हा प्रश्न जगासमोर कायम आहे. अमेरिकेनं युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान कोणताही करार न करताच आम्ही अमेरिकेला परत निघालो आहोत अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी दिली आहे. पाहूया. We have been at it now for 21 hours, and we've had a number of substantive discussions with the Iranians. That's the good news. The bad news is that we have not reached an agreement, and I think that's bad news for Iran much more than it's bad news for the United States of America. So we go back to the United States having not come to an agreement. We've made very clear what our red lines are, what things we're willing to accommodate them on, and what things we're not willing to accommodate them on. And we've made that as clear as we possibly could, and they have chosen not to accept our terms. अमेरिका आणि इराणमधील शांती वार्ता निष्फळ ठरल्यानंतर ती चर्चा निष्फळ का झाली याची देखील चर्चा रंगतीये. त्याची कारणं ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. व्हान्सच्या म्हणण्यानुसार इराण अण्वस्त्र बनवणार नाही याची हमी देत नव्हतं. इराणचे नेते म्हणतात अमेरिका अटी जास्तच टाकतीये आणि बेकायदा विनंत्या करतीये. इराणच्या म्हणण्यानुसार मतभेद असले तरी राजनैतिक चर्चा सुरूच राहील. अण्वस्त्र कार्यक्रम आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं या मुद्द्यांवर सहमती नाही. निर्बंध हटवण्यासंबंधी अमेरिका अनुकूल, पण युद्ध भरपाई आखाती युद्ध पूर्ण थांबवण्यावर असहमती.
अमेरिका आणि इराणमधील शांती वार्ता निष्फळ ठरल्यानंतर आता अवघ्या जगाचं लक्ष ट्रम्प यांच्या भूमिकेकडे लागलंय. अमेरिकन प्रशासनाच्या पुढच्या निर्णयाची घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडे सोपवल्याचं व्हाईट हाऊसमधल्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याची बातमी न्यूयॉर्क टाइम्सच्या हवाल्यानं समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिका आणि इराण चर्चेसंबंधी बेफिकीर होते. चर्चा सुरू असताना मियामीमध्ये ते UFC मधल्या मॅच बघत होते. चर्चा झाली किंवा झाली नाही तरी आपल्याला फरक पडत नाही असं मॅच दरम्यान त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. ट्रम्प सोबत मार्को रुबिया सुद्धा उपस्थित होत्या. अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळाच्या चर्चेवेळी पाकिस्तानचे काय कारनामे सुरू होते तेही पाहूया. चर्चेच्या मसुद्यामध्ये बदल केल्याची शंका व्यक्त केली जाते. अमेरिकेची बाजू घेत इराणवर दबाव आणण्याचा पाकिस्ताननं प्रयत्न केलाय. अमेरिकेला आणखी तयारीची संधी निर्माण करून दिली आहे पाकिस्ताननं. अमेरिका इस्रायलमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न देखील पाकिस्ताननं केला. लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी संदर्भातल्या मुद्द्यावरती मुद्दामहून संभ्रम निर्माण केला. चर्चेच्या आडून व्यापारी हितावर डोळा ठेवून काम केलं. अमेरिका आणि इराणनं शस्त्रसंधीची मुदत वाढवावी. चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पाकिस्ताननं हा सल्ला दिलाय. चर्चा पुन्हा सुरू होईल अशी पाकच्या परराष्ट्र मंत्र्यांना आशा आहे. दोन्ही देशांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असं इशाक दार यांनी सांगितलंय. Several rounds of intense and constructive negotiations between the two sides that continued through the last 24 hours and ended this morning. On behalf of Pakistan, I would like to express gratitude to the two sides for appreciating Pakistan's efforts to help achieve the ceasefire and its mediatory role. We hope that the two sides continue with the positive spirit to achieve durable peace and prosperity for the entire region and beyond. आणि इस्लामाबादमधली चर्चा निष्फळ होताच इराणनं फिरकी घेतली. चेंडू आता अमेरिकेच्या कोर्टात आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला कसलीही घाई नाही असं इराणनं म्हटलंय. अमेरिकेला योग्य आणि चांगलेच प्रस्ताव दिल्याचं इराणनं म्हटलेलं आहे. चर्चा निष्फळ होण्याची अमेरिका संधी शोधत होती असा दावाही इराणनं केलाय. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी अमेरिका आणि इराणमधील निष्फळ ठरलेल्या बैठकीसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. दोन्ही देश चर्चा सुरू ठेवतील अशी पाकिस्तानला आशा असल्याचं इशाक दार म्हणाले. शिवाय दोन्ही देशांमधली युद्धबंदी कायम राहील अशी विनंतीही त्यांनी केलेली आहे. Several rounds of intense and constructive negotiations between the two sides that continued through the last 24 hours and ended this morning. On behalf of Pakistan, I would like to express gratitude to the two sides for appreciating Pakistan's efforts. दरम्यान चर्चा निष्फळ होताच अमेरिका पुन्हा एकदा युद्धाच्या मोडवर आलेली आहे. अनेक लढाऊ विमानं आखाताकडे रवाना केलेली आहेत. इराणवर पुन्हा हल्ले सुरू करण्याची अमेरिका पुन्हा इराणवरती हल्ले सुरू करेल अशी शक्यता वर्तवली जाते. अमेरिका इराणमध्ये शस्त्रसामग्री उतरवण्याच्या तयारीत आहे. C-17 ग्लोबमास्टर हे अवजड वाहतुकीचं विमान आखाताच्या दिशेनं रवाना झालंय. या विमानात तोफा, रणगाडे आणि अन्य सामग्री असण्याची शक्यता वर्तवली जाते. अमेरिकेच्या 2 युद्धनौका होर्मुझ पार करत असताना तणाव निर्माण झाला. होर्मुझ पार करताना इराणच्या निशाण्यावर युद्धनौका होती. इराणचे झेंडे असलेली बोट अचानक अमेरिकेच्या युद्धनौकेसमोर आली. USS मायकल मर्फी युद्धनौकेनं मुश्किलीनं होर्मुझ पार केली आहे. USS फ्रँक E. पीटरसननंही होर्मुझमध्ये पेरलेले सुरुंग पार केलेले आहेत. दोन्ही युद्धनौका आता अरबी समुद्रात सुरक्षित आहेत.
पुढची बातमी पाहूया. इराण आणि अमेरिका यांच्यात इस्लामाबादमधील चर्चा निष्फळ होताच अमेरिकेनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणनं पेरलेले जलसुरुंग काढण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेचे USS पिचेल मर्फी आणि USS पीटरसन या दोन सुरुंगविरोधी कामात कुशल युद्धनौकांनी ही मोहीम हाती घेतली. या सामुद्रधुनीमध्ये आम्ही नवा मार्ग तयार करत आहोत. या माध्यमातून जागतिक समुद्री व्यापार मार्ग सुरक्षित करू, असं अमेरिकेच्या केंद्रीय कमांडचे प्रमुख ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान जोवर अमेरिका तर्कशुद्ध करारापर्यंत पोहोचत नाही तोवर होर्मुझ बंद राहणार असल्याची माहिती इराणी सरकारी मीडियाकडून मिळतेय. इराण होर्मुझच्या स्थितीमध्ये कोणताही बदल करणार नाही असं त्यांच्याकडून स्पष्ट केलं गेलंय. अमेरिकेकडून इराणसमोर शून्य युरेनियम समृद्धीकरणाची मागणी ठेवली गेली. इराणमध्ये जवळपास 900 पाऊंड युरेनियमचा साठा आहे. तो नष्ट करण्याची मागणी इराणनं फेटाळल्यामुळे चर्चा निष्फळ ठरल्याची माहिती आहे. डोनाल्ड ट्रम्प अमेरिका आणि इराण चर्चेसंबंधी बेफिकीर होते असं समोर आलंय. चर्चा सुरू असताना मियामीमध्ये ते UFC मधल्या मॅच बघत होते. चर्चा झाली किंवा नाही झाली तरी मला फरक पडत नाही असं मॅच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी वक्तव्य केलंय. ट्रम्पसोबत मार्को रुबिया सुद्धा उपस्थित होत्या. आणि यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून काही महत्त्वाच्या बातम्या. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मंचावरती एकत्र येणं टाळलंय. धाराशिवमध्ये पत्रकार संघाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर सहभागी होणार होते. मात्र राज्यातील ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे ओमराजे निंबाळकरांनी शिंदेंसोबत मंचावर एकत्र येण्याचं टाळल्याचं बोललं जात आहे. तर मी लातूर इथल्या नियोजित कार्यक्रमासाठी जातोय अशी माहिती ओमराजे निंबाळकरांनी दिलेली आहे. आप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. आप्पासाहेब, ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती ज्या चर्चा राज्यामध्ये सुरू आहेत ते पाहता ओमराजे निंबाळकरांची ही कृती अत्यंत बोलकी आणि सूचक आहे. खरे प्रज्ञा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच्या धाराशिव दौऱ्यावर आहे. खरं पाहिलं तर एक पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे, बक्षीस वितरण आहे, स्वागत समारंभ आहे. मात्र त्यापेक्षा या कार्यक्रमाकडे चर्चा होती किंवा लक्ष होतं ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर एकत्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका मंचावर येणार होते. कारण ओमराजे निंबाळकर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रित म्हणून होते. आता आपण पाहिलं तर व्यासपीठावरली जी सिटिंग अरेंजमेंट केलेली त्या ठिकाणी ओमराजेंची खुर्ची तिथं आता ठेवलेली नाही आयोजकांनी. जरी कार्यक्रम पत्रिकेवर ते निमंत्रित असले तरी या कार्यक्रमाच्या स्थळी ते येणार नाही, आता जवळपास हे निश्चित आहे. ओमराजे निंबाळकरांना आपण याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी जो आपल्याला सांगितलं की लातूर इथं माझा नियोजित कार्यक्रम आहे त्यामुळे मी येणार नाही. मात्र याला पार्श्वभूमीची 2 दिवसापासून चर्चा सुरू होती की ऑपरेशन टायगर आणि जे प्रामुख्याने खासदार शिंदेच्या संपर्कात आणि त्यामध्ये ओमराजेंचंही जे नाव चर्चेलं जात होतं त्या पार्श्वभूमीवर त्यांनी या कार्यक्रमाला टाळणं हे एक बोलकं त्यांची प्रतिक्रिया आहे असंच म्हणावं लागेल. प्रज्ञा. आप्पासाहेब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. जळगावमध्ये केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यासह अन्य एका महिलेकडे प्रेमसंबंधांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी गोकुळ चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. लाडकी बहीण योजनेची केवायसी करायचं असल्यानं चव्हाण महिलेच्या घरी आला आणि कागदपत्र घेऊन शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. अन्य एका महिलेला निवृत्तीवेतन पुन्हा सुरू करून देतो असं प्रेमसंबंधांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीमध्ये आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीचे आवश्यक प्रक्रिया पार पाडून देण्यासाठी महिलांकडे शरीर सुखाची तसंच प्रेमसंबंधांच्या मागणीच्या या प्रकारानं जळगावमध्ये खळबळ उडालेली आहे. गोकुळ चव्हाण विरोधात विनयभंगाचा या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी त्यानं केल्याचा आरोप होतोय. जळगावमधली ही घटना आहे. गोकुळ चव्हाण याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
लाडकी बहीण योजनेचे KYC करायचं असल्यानं चव्हाण महिलेच्या घरी आला आणि कागदपत्र घेऊन शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिलेनं केलाय. तर अन्य एका महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो असं सांगून प्रेमसंबंधांची मागणी केल्याचा आरोप तक्रारीमध्ये आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पार पाडून देण्यासाठी महिलांकडे शरीर सुखाची तसंच प्रेमसंबंधांच्या मागणीची घटना समोर आल्यानं जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणीताई खडसे सध्या आपल्यासोबत आहेत. रोहिणीताई नमस्कार. नाशिकमधले प्रकार तर ताजे आहेतच. जळगावमध्ये आता गोकुळ चव्हाण विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. महिलांना मदत करण्याच्या बहाण्यानं त्याने त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी केली आहे. खरं अत्यंत क्लेशदायी आणि दुर्दैवी घटना म्हणावी लागेल आपल्याला, कारण एकीकडे लाडक्या बहिणींचा निवडणुकीमध्ये वापर करून त्यांच्याकडनं त्यांना सरसकट लाभ देण्याचं काम सरकारने केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा मतदान झाल्यानंतर जर आपण परिस्थिती बघितली तर त्यांना वेगवेगळ्या निकषामध्ये कसं बांधता येईल, कसं अडकवता येईल आणि तो आकडा कमी कसा करता येईल लाभार्थ्यांचा, हेच सरकारकडनं चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ताची जी KYC करून घेण्याची एक नवीन सिस्टम गेल्या काही दिवसांपासून आपण महिलांसाठी जाहीर केलेली दिसते महिला आणि बाल कल्याण विभागाकडून, की तुम्ही KYC करून घ्या, अन्यथा तुम्हाला या लाडक्या बहिणीच्या योजनेपासून तुम्हाला दूर करण्यात येईल किंवा तो लाभ तुम्हाला बंद करण्यात येईल. आणि ह्या KYC करण्याच्या जाचक अटी एवढ्या आहेत की कधी मोबाईल नंबर तुमचा मॅच होत नाहीये किंवा मोबाईल नंबरच्या अडचणी येत आहेत म्हणून त्यांना बाद केलं जात आहे किंवा त्यांच्या कागदपत्रांमध्ये काही त्यांना त्रुटी दाखवल्या जात आहेत आणि त्यांना बाद केलं जात आहे. कधी कधी तर ते त्यांचं नावं पण वगळल्या गेलेली आहेत, ऑलरेडी वगळल्या गेलेली आहेत. म्हणजे जेव्हा महिला KYC करायला जात आहेत तेव्हा त्यांची नावं पण त्यांना दिसत नाहीयेत, डेटामध्ये दिसत नाहीयेत, म्हणजे ऑलरेडी त्यांची नावं पण वगळून झालेली आहेत. अशा अनेक अडचणींना महिलांना सामोरे जावं लागतंय. पण त्यामध्ये आत्ता जी जळगाव जिल्ह्यामध्ये जी घटना झालेली आहे, 2 महिलांना शरीर सुखाची मागणी करण्यात आली, तेव्हा तुम्ही आमच्या बरोबर संबंध मेंटेन करा, तेव्हा तुम्हाला आम्ही KYC करून देतो. म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती. माझी महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री महोदयांना या सगळ्या प्रकारावरती लक्ष केंद्रित करण्यासाठीच मी ट्विट केलं होतं की तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही जी जाचक अट टाकता आहेत महिलांना, ही निवडणुकीच्या आधी तुम्हाला दिसलं नाही, पण तुम्हाला मतदान करून घेतलं, त्यांचा वापर करून घेतला, त्यांचं मतदान घेऊन घेतलं आणि आता तुम्ही महिलांना या सगळ्या गोष्टींमध्ये का बांधतायत? नाही, बरोबर आहे. आपण नाशिकमधली घटना पाहतोय, जळगावमधली घटना पाहतोय आणि या सगळ्या घटना पाहता उत्तर महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेसंदर्भातला प्रश्न सातत्यानं समोर येतोय. आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत ABP माझाला त्यासाठी. बातमी नाशिकमधून आहे. नामांकित कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी SITच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्या कुटुंबाची भीती घालून धर्मांतर केलं जायचं. हिंदू मुलींच्या शरीरावर नाही तर श्रद्धेवरही हे नराधम घाव घालत होते. हिंदू देवदेवतांचा अपमान करून ते अश्लील शेरेबाजी करायचे. हिंदू मुलींच्या शरीराला स्पर्श करून त्यांना प्रेमात अडकवायचे. प्रेमाचं नाटक करून वेगवेगळी आमिष दाखवून त्यांच्यासोबत अश्लील कृत्य करायचे. SITच्या तपासातून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. कंपनीत नोकरी करणाऱ्या अनेक मुली आणि महिलांना हे त्यांच्या एकट्यासोबत घडत असल्याचं वाटत होतं. मात्र कालांतराने हे सगळं आणि फक्त हिंदू मुलींसोबतच घडत असल्याचं उघड झालंय. अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय. 2024 मध्ये सोलापूर जिल्ह्यात अशोक खरातनं जमीन खरेदी केल्याचं समोर आलंय. उत्तर सोलापुरात ज्या भागातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या परिसरामध्ये खरातनं 11 एकर जमीन 2,40,00,000 विकत घेतली आहे. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणातले महत्त्वाचे पुरावे सरकारच्या हाती लागलेत. अशोक खरातनं 2-3 नेत्यांच्या फोटोवर फुली मारली होती, मात्र अजित पवारांच्या फोटोवर फुली नव्हती. दरम्यान खरातचा मुक्काम आयुष्यभर कारागृहात राहील अशी भक्कम केस उभी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गृहमंत्रालयाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये कल्पना खरातवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून खरातची पत्नी कल्पना नाशिकच्या घरून फरार झाली आहे. 10 दिवस होऊनही तपास यंत्रणेला तिला शोधण्यात अपयश आलंय, म्हणून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असून कल्पनाच्या माहेरी तसंच माहेरच्या तिच्या नातेवाईकांकडे चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कल्पना खरातच्या नाशिकमधील काही मैत्रिणी तसंच तिच्या घरी सध्या काम करणाऱ्या आणि यापूर्वी काम केलेल्या काही नोकरांकडेही कल्पनाची चौकशी करण्यात आली आहे. पथकाला काही ठोस पुरावे मिळाले नसल्यानं फरार कल्पनाचा अजूनही शोध सुरू आहे. आणि यानंतर धक्कादायक बातमी नाशिकमधून आहे. नाशिकमध्ये 22 वर्षीय परिचारिकेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रुग्णालयाच्या कर्मचारी निवासस्थानी परिचारिकेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अजूनही कळू शकलेलं नाहीये. कळवण येथील तन्वी भदाणे ही 22 वर्षीय तरुणी गेल्या 1.5 वर्षांपासून जयराम रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. महिला विधेयक मंजुरीसाठी विरोधकांना न सांगताच अधिवेशन बोलावलंय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी मोदींच्या पत्राला प्रत्युत्तर दिलंय. मतदारसंघ फेररचनेसंबंधीचे तपशील न देताच चर्चा कशी करणार असा सवालही खरगेंनी विचारलाय. मोदी सरकारनं 16 एप्रिलपासून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे. सरकार सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करतंय हा मोदींचा दावा खोटा असल्याचं खरगे म्हणालेत. 29 एप्रिलला सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विरोधकांची मागणी आहे असं खरगेंनी सांगितलंय. मोदींनी सर्व पक्षाच्या गटनेत्यांना पत्र लिहून सहकार्याची मागणी केलेली आहे. राज्यातली स्कूल बसची मनमानी मोडीत निघणार असून बसचं भाडं आता सरकार ठरवणार आहे. शालेय वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासंदर्भात सरकारनं अधिसूचना जारी केलेली आहे. नवीन नियमांनुसार स्कूल बसचं भाडं आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निश्चित करणार आहे. विद्यार्थ्यांकडून फक्त मासिक भाडंच आकारलं जाईल. एकरकमी आगाऊ रक्कम घेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठे बदल करण्याचा निर्णय परिवहन विभागानं घेतलाय. त्यानुसार आता स्कूल बसेसना डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीम आणि पॅनिक बटन बसवणं बंधनकारक आहे. शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. विद्यार्थ्यांवर शैक्षणिक साहित्याची सक्ती नको असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी खासगी शाळांना दिलेला आहे. याबाबत राज्य सरकार पुढील काही दिवसात GR काढणार असल्याचं भुसेंनी सांगितलं. पुण्यात काल खानवडीतील शाळेच्या उद्घाटनाला आल्यावर भुसेंनी ही माहिती दिली. दरम्यान शाळांनी शैक्षणिक साहित्याची सक्ती केल्यास त्यांच्यावरती थेट कारवाई होणार आहे. कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारनं प्रति झाड 220 रुपये देण्याचं जाहीर केलंय. मात्र कोकणातील मजूर प्रति दिवस 800 रुपये मजुरी घेतो. त्यानुसार सरकारनं जाहीर केलेली नुकसान भरपाई म्हणजे थट्टा असल्याचं शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले. त्यामुळे या नुकसान भरपाईतील फसवणुकीचा जाब विचारण्यासाठी राजू शेट्टींनी वर्षा बंगल्यावरती धडक देणार असल्याचा इशारा दिलाय. शेतकऱ्याला जे वाऱ्यावर सुटलंय त्याच्या विरोधात कोकणातल्या शेतकऱ्यांनी बंद करायचं ठरवलेलं आहे. लवकरच आम्ही 18 एप्रिलला रत्नागिरीला जो आमचा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यामध्ये चलो मुंबईचा नारा देणार आहोत. आम्ही आता सरळ मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन आमचे राहिले शिल्लक जे काही थोडे आंबे राहिलेत ते विकणार आहोत आणि किमान तिथं जरा सगळे VIP आहेत त्याला जरी 4 पैसे मिळतील आंब्याला हे आंदोलन आम्ही करणार आहोत. गिरगाव चौपाटी ते वर्षा अशा प्रकारे आम्ही आंबे विकायला जाणार आहोत. तारीख आम्ही जाहीर करणार आहोत 18 एप्रिलला. भंडारा जिल्ह्यात मका उत्पादक शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याचा आरोप करण्यात येतोय. साकोली, लाखांदूर आणि लाखनी या 3 तालुक्यात शेतकऱ्यांनी मका पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलंय. खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या मक्याला कवडीमोल भाव देत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. जिल्ह्यामध्ये हमीभाव केंद्रावरून मका उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी 6 केंद्रांना ID दिला गेलाय. त्यानुसार प्रति क्विंटल 2400 रुपये हमीभाव मिळणार असून मका उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांची नोंदणी करावी असं आवाहन भंडारा जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. मक्याचं भरपूर उत्पादन असल्यामुळं मका उत्पादकांना शासकीय आधारभूत किमतीप्रमाणे जो
2350 रेट भेटायला पाहिजे. मका खरेदी केंद्र चालू न झाल्यामुळं 1500 ते 1600 रुपये क्विंटलनी मका विकावा लागेल. नवे आता विकणं चालू झालेलं आहे, अशी आजची पोझिशन आहे. आता एक तर शेतकरी राबतो आणि त्याला जर रेट कमीत कमी 2300 रुपये जर मिळाला नाही तर त्याला उत्पादन जो येणार आहे तो त्याच्यामध्ये नक्कीच घट येईल आणि त्याला जो येणारा नफा आहे तो कमी मिळेल. रब्बी पणन हंगाम 25-26 मध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये 4953 हेक्टर मका लागवड झालेली आहे. मक्याचे बाजारभाव हल्ली थोडे हमी भावापेक्षा कमी असल्यामुळे आपण यावर्षी भंडारा जिल्ह्यामधील 6 सेंटरचे ID ऍक्टिव्ह करून घेतलेले आहेत आणि सध्या त्या ठिकाणी नोंदणी सुरू आहे. यावर्षी मक्याचा हमी भाव 2400 रुपये प्रति क्विंटल असा आहे. मुंबईमध्ये स्मार्ट विलेज प्रकल्पाच्या नावाखाली 1,13,00,000ची फसवणूक केल्याचं उघड झालंय. व्यावसायिक देवेशानंद शिरोडकर यांनी या संदर्भात MHB कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी वांद्रे परिसरातून आरोपी साजिद सय्यदला मध्यरात्री अटक केली. भारत CSR नेटवर्कचा अध्यक्ष असल्याचं सांगून आरोपी साजिद सय्यद लोकांचा विश्वास संपादन करायचा आणि त्यानंतर गोव्यात सरकारच्या सहकार्यानं प्रकल्प असल्याचं खोटं आश्वासन द्यायचा. मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबतच्या मीटिंगचे फोटो व्हिडिओ दाखवून फसवणूक केल्याचं शिरोडकर यांनी सांगितलंय. आपली एकूण 1,13,00,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा शिरोडकरांनी केलाय. दरम्यान आरोपीनं इतरांनाही गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस तपास करतायत. हा साजिद सय्यद नावाचा इसम आहे. तो भारत CSR नेटवर्क म्हणून एक संस्था चालवतो. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जी अमाऊंट भराल त्याच्या 100 टाइम्स तुमच्या अकाउंटमध्ये येणार आणि ते तुम्हाला खर्च करायचे आहेत आणि ते खर्च करून तुम्हाला हिशोब द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा CSR फंड होता. हा CSR फंड दाखवताना त्याने आम्हाला गोवाचा CM, गोवाचा डेप्युटी मिनिस्टर शिरोडकर या सगळ्यांची आमची ओळख करून दिली. या सगळ्यांबरोबर आम्हाला मीटिंग दिली. त्याने चेक अमानत म्हणून घेतलेला आहे आणि जवळजवळ अजून माझा 1,20,00,000ची माझी फसवणूक झाली. अशा बऱ्याच जणांची वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक त्यांनी केली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.